कल्पना करा, तेहरान म्हणजेच इराणच्या राजधानीचं शहर. आज या तेहरानच्या रस्त्यांवर कॉलेजला जाणाऱ्या मुली मिनीस्कर्ट घालून फिरत आहेत. कॅफे, सिनेमा, म्युझिक, पाश्चिमात्य फॅशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिजाब घालणं बंधनकारक नव्हतं. आज जेव्हा आपण इराण बद्दल ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं कडक इस्लामिक नियम, बंधनकारक असलेला हिजाब आणि इथले मोरल पोलीस. पण खूप कमी लोकांना माहित आहे की 1979च्या इस्लामिक क्रांतीपूर्वीचा इराण पूर्णपणे वेगळाच होता. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इराणमध्ये मिनीस्कर्ट संस्कृती कशी आली, हिजाबचा इतिहास नेमका काय आहे आणि 1979 नंतर सर्व काही कसं बदलत गेलं. नमस्कार मित्रांनो, मी निकिता आणि तुम्ही बघत आहात टॉक मराठी. 1970च्या दशकात इराण हा मध्य पूर्वेतील सर्वात आधुनिक देशांपैकी एक देश होता. त्यावेळी या देशावर राज्य करत होता मोहम्मद रेझी पहलवी. तो एक राजा होता ज्याने इराणला आधुनिक आणि पाश्चिमात्य देशांसारखं बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने अनेक सुधारणा केल्या, जसे की महिलांना मतदानाचा अधिकार, शिक्षणात समान संधी, नोकरीची संधी, आधुनिक कायदे केले, ज्यामुळे या सुधारणांना इराणमध्ये व्हाईट रेव्होल्यूशन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यामुळे महिला या डॉक्टर, पायलट, न्यायाधीश आणि प्राध्यापक या सर्व क्षेत्रांमध्ये दिसू लागल्या होत्या. 1970च्या दशकात तेहरान शहर युरोपियन शहरांसारखं दिसत होतं. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली मिनीस्कर्ट, जीन्स, वेस्टर्न कपडे घालून फिरत असायच्या. हिजाब घालणं त्यावेळी पूर्णपणे वैयक्तिक निवड होती. काही महिला पारंपरिक कपडे घालत असत, तर काही आधुनिक फॅशन. म्हणजेच इराणमध्ये दोन संस्कृती एकत्र होत्या. पहिली म्हणजे पारंपरिक इस्लामिक संस्कृती आणि दुसरी म्हणजे आधुनिक पाश्चिमात्य संस्कृती. इराणमध्ये हिजाबचा इतिहास खूप गुंतागुंतीचा आहे. 1936 मध्ये इराणच्या शहाने म्हणजेच रेझा शहा याने एक मोठा निर्णय घेतला. त्याने हिजाबवर बंदी घातली. या निर्णयाला म्हणतात काश्फ-ए हिजाब. या कायद्यामुळे महिलांना हिजाब काढावा लागला. पारंपरिक कपड्यांवर बंदी आली. हा कायदा 1936 ते 1941 पर्यंत चालला. नंतर हा कायदा मात्र रद्द झाला आणि महिलांना पुन्हा स्वतंत्रपणे कपडे घालण्याची मुभा देखील मिळाली. म्हणजेच हिजाब घालायचा का नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. पण सर्व लोक या बदलांवर मात्र खुश नव्हते. इराणमध्ये एक धार्मिक नेता होता जो हळूहळू लोकप्रिय होत होता, ज्याचं नाव होतं रुहोल्ला खोमेनी. त्याला वाटत होतं पाश्चिमात्य संस्कृती, आधुनिक जीवनशैली, महिलांचे स्वातंत्र्य हे इस्लामिक मूल्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याने शहराच्या सरकार विरोधात आंदोलन सुरू केलं. 1978 मध्ये देशभरात मोठे आंदोलन सुरू झाले आणि शेवटी 1979 मध्ये एक मोठी क्रांती झाली. 1979 मध्ये शहा देश सोडून पळून गेला आणि इराणमध्ये स्थापन झाली इस्लामिक रिपब्लिकनची आणि हो मग सत्ता आली खामोनिया यांच्या हातात. या नवीन सरकारने संपूर्ण समाजात बदल करायला सुरुवात केली, विशेषतः महिलांसाठी. 1979 मध्ये नंतर एक मोठा नियम सुरू करण्यात आला. महिलांसाठी हिजाब हे अनिवार्य करण्यात आले. 1980 मध्ये सरकारी ऑफिस, सार्वजनिक ठिकाणे इथे हिजाब हा आवश्यक होता. 1983 मध्ये हा नियम संपूर्ण देशामध्ये एक कायदा बनला. जर महिला हिजाब शिवाय बाहेर गेली तर तिला शिक्षा देखील होऊ शकते. कधी दंड, कधी तुरुंग, कायद्यानुसार 74 फटक्यांपर्यंत देखील तिला शिक्षाही होऊ शकते. आज इराणमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणं हे कायद्याने बंधनकारक आहे. काही वेळा मोरल पोलीस नियम लागू करतात, पण अलीकडे या वर्षात अनेक महिला या नियमाविरुद्ध आवाज उठवताना आपल्याला दिसून येतात. इराणचा इतिहास आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो. एकाच देशात काही शतकांमध्ये पूर्ण स्वातंत्र्य आणि पूर्ण बंधने दोन्ही अनुभवता येतात. कधी काळी तेहरानमध्ये मिनीस्कर्ट घालणं हे सामान्य होतं, पण आज हिजाब हा अनिवार्य आहे. इतिहास कसा बदलतो हे इराणचं उदाहरण आपल्याला स्पष्टपणे दाखवतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? बंधनकारक असलेला हिजाब हा इराण इस्रायलच्या संघर्षानंतर तसाच असेल की इथल्या मॉडर्न विचारसरणीच्या महिला यावर आवाज उठवून हिजाबवरील बंदीला विरोध करण्यामध्ये उभ्या राहतील? तुमची प्रक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास
टॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा नव्याने भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.